श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। युग वासिष्ठ दिवस क्रमांक 411। उपशम प्रकरण सर्ग 56। वसिष्ठ पुढे म्हणाले, रामा, हा आत्मा पूर्व संस्कारानुरूप आपल्या चित्तालाच बहिर्मुख इंद्रियांच्या योगाने बाह्य जगदाकाराने पाहतो व जागृतीमधील वासनादिकांच्या योगाने हृदयामधील स्वप्न, मनोराज्ये वगैरे रूपाने पाहतो. आता बाह्य आणि अंतर ही जी दोन रूपे आत्म्यामध्ये भासमान होतात, ती आत्मदृष्टीने विचार केल्यास असद्रूपच ठरतात. परंतु जोपर्यंत चित्तामध्ये अहम ममतादी भेद कायम आहेत, तोपर्यंत हे विविध जग विनाशत्रयाने युक्त आहे असाच अनुभव येतो. अंतरिक्ष, पृथ्वी, वायू, आकाश, पर्वत, नद्या, दिशा वगैरे यच्चयावत पदार्थ तापत्रयाच्या ज्वालांनी दग्ध झालेले असून निरंतर नाश पावत असतात. परंतु जो तत्वज्ञानी पुरुष निरंतर आत्म्यामध्येच रत असतो, तो कर्मेंद्रियाच्या योगाने बाह्यता व्यवहार करीत असला तरी हर्ष व शोक यांच्या अधीन होत नाही. आणि अशा पुरुषालाच समाहित म्हणजे समाधी स्थितीमध्ये असलेला असे म्हणतात. ज्याची बुद्धी आत्मनिष्ठ झाली असून जो आपल्या आत्म्याला सर्वत्र पाहतो आणि म्हणूनच जो कोणत्याही विषयाचे चिंतन करीत नाही व कशाबद्दलही शोक करीत नाही, असा पुरुष समाधीच्या स्थितीमध्ये आहे असे खुशाल समजावे. जो मनुष्य जगताची गती ही उत्पत्ती आणि नाश यांनी युक्त असल्याचे जाणतो आणि जो मूढ पुरुषांच्या ठिकाणी बद्धमूल झालेल्या अहम ममतादी भावनांकडे पाहून हसतो, तो नेहमी समाधी स्थितीमध्ये निमग्न आहे असे म्हणण्यास मुळीच हरकत नाही. आता हा ज्ञानी जगताच्या गतीकडे पाहून का हसतो असे विचारशील तर त्याचे उत्तर हेच आहे की मृगजळाच्या लाटांमध्ये उष्णता भासमान होत असली तरी जवळ जाताच तिचा प्रत्यक्ष अनुभव केव्हाच येत नाही. त्याचप्रमाणे सर्वत्र सम अशा आपल्या ब्रह्मस्वरूपामध्ये अहमता, जगत, जन्म इत्यादी वैषम्य केव्हाही उत्पन्न होणे शक्य नाही, अशा अनुभवाप्रत ज्ञानीपुरुष जाऊन पोहोचलेला असतो. सारांश म्हणजे ज्ञानीपुरुषांच्या प्रत्यगात्म स्वरूपामध्ये मी, तू, जगत, मन इत्यादी विभाग कल्पना नसतात. तसेच चेतन आणि अचेतन असा भेदही नसतो. अर्थात सर्वात्माच काय तो आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही चेतन पदार्थ नाही. जो पुरुष आतून आकाशाप्रमाणे निर्विकार असतो व बाह्यतः शास्त्र आणि शिष्टाचार यांना अनुसरून व्यवहार करीत असतो, जो शांत असून हर्षामर्ष विकारांमध्ये लाकडाप्रमाणे स्थिर असतो, जो सर्व भूतांना आत्मवत पाहतो, जो परद्रव्याकडे मातीच्या ढेकळाप्रमाणे पाहतो, तसेच जो भयामुळे नव्हे तर स्वभावताच सर्वत्र समदृष्टीने पाहतो, तोच खरा तत्ववेत्ता होय. अज्ञ मनुष्याला एखाद्या क्षुद्र पदार्थापासून तो तहत हिरण्य गर्भाच्या ऐश्वर्यापर्यंतचे यच्चयावत विषय मिथ्या आहेत असे केव्हाच वाटत नाही, कारण त्याला सत्स्वरूपाचा अनुभव नसतो. परंतु ज्ञानी पुरुषाला आत्मस्वरूपाचा अनुभव असल्यामुळे त्याच्या दृष्टीला जगातील सर्व विषय असद्रूप भासतात. अशा रीतीने ज्याच्या वृत्तीमध्ये समवृत्ती बांधली आणि जो महासत्वाच्या स्थितीप्रत जाऊन पोहोचला, असा आत्मदर्शी पुरुष दरिद्री असो किंवा त्याला ऐश्वर्य प्राप्त हो, त्याचे पुत्र अथवा बांधव मरण पावोत किंवा त्याला विपत्तीमध्ये दिवस कंठावे लागोत, तो उत्तम भोगाने युक्त अशा स्वतःच्या घरात राहो, जनसंमर्दामध्ये वास करो किंवा ज्या ठिकाणी कोणत्याही तऱ्हेचे विषय प्राप्त होण्याची शक्यता नाही, अशा निबिड अरण्यामध्ये राहत असो, तो नर्तन करीत असो किंवा सर्व संग परित्याग करून एखाद्या पर्वतावर स्वच्छंद विहार करीत असो, चंदन, आगरू, कापूर वगैरे सुगंधी द्रव्यांनी तो आपले शरीर लिप्त करो किंवा त्याला अग्नीचा ताप हो,
तो एखादे पातक करो किंवा पुण्य करो, तो आज मृत्युमुखी पडो किंवा शेकडो कल्पांत होईपर्यंत जिवंत राहो, तो कालत्रयी विकार पावत नाही. कारण तत्वतः तो कोणत्याच क्रिया करीत नाही. ज्याप्रमाणे सुवर्ण चिखलामध्ये पडले तरी ते मलिन होत नाही, त्याप्रमाणे असा ज्ञानीपुरुष कोणत्याही कारणाने कलंकित होत नाही. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.